ए बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत बेहतरीन होंगे, बच्चा होना भी चाहिए। तो आज का अपना नवोदय का 2026 जो इसके लिए अभी हम लोग तैयारी कर रहे हैं, है ना, उसका पहला दिन है बच्चा। इसमें आज हम लोग जानेंगे कि कैसे नवोदय की हम लोग शुरुआत करने वाले हैं, कैसे बेहतरीन ढंग से हम लोग चीजों को स्टार्ट करने वाले हैं, किन किन मुद्दों पे आज से ही हमें लग जाना है और तैयारी स्टार्ट करनी है और क्या क्या चीजें हमें याद करनी है, इन तमाम चीजों पे अभी मैं डिस्कशन आपके साथ करूंगा। ओके, तो चलो बच्चा स्टार्ट करते हैं। स्टार्ट करने से पहले मैं बता दूं, मेरा नाम है राज। आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में। एक गुजारिश करना चाहूंगा, कोई भी नए बच्चे या नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे होंगे तो प्लीज चैनल को सब्सक्राइब करके रख ले, नोटिफिकेशन बेल को ऑन करके रखिए, अपने दोस्तों में शेयर पक्का कीजिए, क्योंकि ऐसा ही कंटेंट हम लोग रोजाना बच्चों को इख्तियार करते हैं। तो चलो बिना देरी करे शुरुआत करते हैं। जैसे कि मैंने आप लोगों को सबसे पहले बता के अपने जब हमने क्लास स्टार्ट किए थे उस वक्त मैंने आप लोगों को बताया था कि मेरे लिए सबसे इंपॉर्टेंट क्या है, टेबल्स। ये सबसे पहला काम आपको क्या करना है, अभी जो हमने टारगेट पकड़ा है, अब जो अपने लाइव क्लास में भी है या जो पर्टिकुलर अपने क्लास का हिस्सा है, उन सभी को ये पता है कि जी मैं क्या किस चीजों के हिसाब से बच्चों के साथ डील कराता हूं। तो सबसे पहले इनको टारगेट दिया गया है इस महीने कि किसी भी हालत में एक का तो मतलब नहीं आता, हर किसी को एक का टेबल आता है, क्योंकि 1 1 जा 1 1 2 जा 2 क्या है, वो सत्यानाश है, कुछ भी नहीं है, हर किसी को आता, ठीक है। अब उसके बाद 2 3 4 5 6 7 8 9 और देखो बड़ा ये 10 और 11 जो है ना, इसको आपको करने की जरूरत नहीं है। क्यों? क्योंकि ये आपको आते थे ना रे, 10 का टेबल किसी को भी आता, 11 का टेबल किसी को भी आता, और फिर कौन उसके बाद बड़ा 12 13। मतलब मैंने आपको टारगेट कितने तक दिया है, सिर्फ 13 का दिया है या 14 तक दिया है? 13। तो ये 13 तक टेबल 2 से लेके 10 11 छोड़ के 13 तक टेबल मुझे आपके जोरदार तरीके से चाहिए, ये चीज आपको याद रखनी। अब जोरदार तरीके से मतलब कैसा, ऐसा नहीं कि मैंने अगर बोल दिया कि बता 2 का टेबल, तो ऐसे मत बताते बेटा कि 2 1 जा 2 2 जा 4 2 3 6 2 4 जा 8 2 5 जा 10। हाँ, मैं कैसे पूछता हूं, रैंडम, बीच से उठा के कहीं से भी। मतलब 2 7 जा बताओ तो फट से आना चाहिए 14, 8 9 जा पूछा तो फट से आना चाहिए 72, 16 9 जा पूछा तो फट से आना चाहिए 144। अरे सॉरी, आपको 16 का है ही नहीं टारगेट, है ना। आपको 13 9 जा पूछा तो फट से आना चाहिए 117, 13 5 जा पूछा तो फट से आना चाहिए 65, 12 9 जा पूछो तो फट से आना चाहिए 108, 12 4 जा पूछो तो डायरेक्ट आना चाहिए 48। आपको इतना खतरनाक तरीके से उस चीज को याद कर लीजिए कि आपको आधे रात को फोन करके नींद में भी अगर सपोज मैंने आपको पूछा बच्चा बता 4 7 जा कितना होता है, तो जबान से आपके क्या निकलनी चाहिए, 28। इस हिसाब से आप जोरदार तरीके से, आपको टारगेट मैंने देखे रखा है 1 महीने का। 1 महीने में क्या आप इस लेवल का नहीं कर पाओगे? कर पाओगे ना। रोज रात को करना है बड़ा ये चीज, ठीक है। मैं आपको बताऊंगा कब कब करना है, किस हिसाब से करना है। टेबल के साथ साथ आपको क्या करना है, इनका स्क्वेअर। आता हा स्क्वेअर का हो जी, तर स्क्वेअर म्हणजे दुसरं तिसरं काही नसून वर्ग आहे। आता वर्ग म्हणजे आपला एक्सप्लेन झाला आहे, तरी पण मी सांगतोय की वर्ग म्हणजे एखाद्या संख्येला त्याच संख्येने दोनदा गुणाकार करणे, म्हणजे काय वर्ग। म्हणजे जर मी म्हणेल तुम्हाला राजचा वर्ग म्हणजे काय होतो बाळा, हा याला वाचलं जाते कुणाच्या पण डोक्यावर 2 असणे, म्हणजे तो वर्ग आहे हे समजणे, त्यालाच काय म्हणतात इंग्लिश मध्ये स्क्वेअर, कुणाच्या पण डोक्यावर, बरोबर आहे। तर आता त्याच्या डोक्यावर 2 आहे, म्हणजे ज्याच्या डोक्यावर 2 आहे म्हणजे ती संख्या 2 वेळा रिपीट झाली आहे किंवा गुणाकार झाली। म्हणजे हा जो राज आहे किती वेळा गुणाकार असेल, 2 वेळा। पण तिथे काय राज मिश्राम येणार आहे का, तिथे संख्या येणार आहे। काय येणार आहे, संख्या। तर मी अगर सपोज म्हणेन 1 चा वर्ग किती बाळा, तर किती 1, कोई डाउट। तो देखो 1 चा स्क्वेअर मतलब 1 इंटू 1 म्हणजे 1च, आणि 2 चा स्क्वेअर म्हणजे बाळा 2 इंटू 2 म्हणजे 4। आता तुम्हाला पाठ झालाय, कारण की आपण 2 दिवसा आधीपासून स्टार्ट क्लास म्हणजे क्लास जे आहे ते स्टार्ट केलाय, बरोबर आहे, ठीक आहे।
तसंच 3चा स्क्वेअर फटाक से आला पाहिजे किती? नाही, हे लिखत काय बसायचा टाइमपास. जो पहली बार जिसने लिखा होगा वो ठीक है, उसके बाद लिख रहे क्या हम लोग? नहीं. उसके बाद 4चा स्क्वेअर फटाक से आला पाहिजे किती? 16. 5चा स्क्वेअर पटाक से आला पाहिजे. अरे मेरे बच्चे, 6 का स्क्वेअर 36. 7चा स्क्वेअर पटाक से 49. 8चा स्क्वेअर रे 64. 9चा स्क्वेअर, अरे वारे चैंद्री बच्चा पार्टी, 10 का स्क्वेअर 100. आणि बकरा म्हणतो, सॉरी 11चा स्क्वेअर 121. 12चा 144 आणि 13च्या बाळांनो 169. बाळांनो, हे जसं मी तुम्हाला आता ज्या ज्या गोष्टी बोलल्या, तोंड पाठ पाहिजे तुम्ही पण, आणि हे करून घेतो. हे करून घेण्याची जिम्मेदारी माझी असते, हे लक्षात घ्या. ते कसं करतात, काय करतात, रोज त्यांच्या कशा पद्धतीने चेकिंग केलं जाते, हे सगळे आपल्या क्लासमध्ये होते. कारण की ह्या गोष्टी कॅल्क्युलेशन करत असताना त्यांना इतक्या उपयोगाचे पडणार आहे की जेणेकरून कुठे ना कुठे त्यांना खूप सोपं जाईल या नवोदयाचा प्रवास करत असताना. जर त्याला माहित आहे 9चा वर्ग पटाक से 81, कुठेही तो डायरेक्टली यूज करू शकेल ना. बरोबर आहे. जसं हे वर्ग मी तुम्हाला सांगितलं होतं, तसंच अजून एक काय सांगितलं होतं रे? क्यूब. त्याला काय म्हणतात? आणि हा प्रकार कसला आहे की एखादी संख्या त्याच संख्येने 3 वेळा गुणाकार झाली असेल, समजून जायचं की काय आहे? घन. क्यूब आहे. म्हणजे एखाद्या कुणाच्या पण डोक्यावर जर 3 दिसला, समजून जायचा की ती संख्या किती वेळा गुणाकार करण्यात आली आहे? 3. 1 × 1 × 1 म्हणजे एकच होते. ठीक आहे. इतकं म्हणजे खतरनाक बेसिक लेवल विचारत आहे बरं तो. तुम्हाला सांगतो याच्यानंतर तो प्रश्न. जसा 2चा क्यूब म्हटलं मी, तर 2 × 2 × 2 किती वेळा? 8. आता हे तुम्हाला पाठ झाल्यात कारण की रोज आपण करतो या गोष्टी. तसंच 3चा क्यूब किती राहणार? 27. 4चा क्यूब बाळांनो 64. 5चा क्यूब, वाह, अरे एक नंबर मेरे बच्चे. 6चा स्क्वेअर 126. सॉरी क्यूब नहीं, क्या कर रहा हूं रे, क्यूब है 216. ठीक है. आणि 7चा क्यूब 343. 8चा क्यूब, अरे वाह मेरे दोस्त, 9चा क्यूब 729. 10चा क्यूब बाळांनो 1000. बहुत बढ़िया. आणि त्याच्यानंतर 11चा क्यूब 1331. 12चा क्यूब, गुड, बहुत बढ़िया. आणि 13चा क्यूब 2197. बाळा, हे बिलकुल पाठ पाहिजे, तोंड पाठ. टाळ्या वाजवा तुम्हा सगळ्यांसाठी की ह्यात मस्त आहेत तुम्हाला पाठ. गुड. छान. आवडलं, मला आवडलं. बघा, वस्तुस्थिती सांगतोय नवोदयाची सुरुवात करत असताना कुठले पण पालक किंवा कोणी पण जर मला आता बघत असतील, प्लीज त्यांना रोज हा तुम्ही टार्गेट द्या तुमच्या हिशोबाने. रोज इन द सेन्स कसं आहे, हळूहळू टार्गेट द्या. एका दमाने त्यांना म्हणायचं नाही की बाळा मला 20 पर्यंत फाळे पाहिजे, नाही. बाळा मला 25 पर्यंत फाडेपाठ पाहिजे, नाही. लहानपणापासून त्यांना नाही म्हणाल तर तुम्ही 10 पर्यंत तर फाडेपाठ आहेतच ना. 10 किंवा 11 पर्यंत फाडेपाठ असतातच. पण त्यांना पाठ कसं करायला लावा? रॅन्डमली. त्यांना रोजचा एक टार्गेट द्या की बाळा तू फक्त उद्या 2चा हा फाळा पूर्णपणे करून ठेव, 2चा फाळा. आणि असा कर की मी कसाही विचारीन तरी तुला आला पाहिजे. ते क्रमाने पाठ करतात का बे 1 बे 2 4 बे 3 बे 4 बे 5 क्रमाने कर म्हणा पाठ, पण असा पाठ कर की मी तुला उलटा पालटाही विचारेन तरी तुला आला पाहिजे. कारण की तिथे गरज मधातून पडतोय. 2 8 जाचीच गरज पडते कधी कधी, 9 7 जाची गरज पडतो कधी कधी. मग त्यासाठी मी काय 9चा फाळा बोलत बसणार आहे का? 12 8च्याच मला गरज पडते. मी का 12चा फाळा 1 पासून सुरू करत बसणार आहे का? नाही ना. म्हणून ते पाठांतर असं करून घ्या, रोजच्या 1 1 2 2च टार्गेट द्या ना. ठीक आहे. अगर सपोज रोजच्या 1 1 2 2 टार्गेट अगर सपोज तुम्ही केलं तरी 2 महिन्यामध्ये भरपूर छान पद्धतीने तुमचे फाडे पाठ होतात. आता मी फक्त यांना 12 आणि 13च्याच टार्गेट जास्त दिले आहे. हे तर यांच्या करून घेतलेच आहेत, हे येतातच, यांना कुणाला पण येतातच. ठीक आहे. पण त्यांना मी जसं सांगितलं ना, तुम्हाला मधातून विचारा, तुम्ही स्वतः विचारा, वेळ द्या. असं वाटतं ना की आपला मुलगा किंवा मुलगी नवोदयाचा हिस्सा बनली पाहिजे, थोडीफार मेहनत पालकांनी पण घ्यायला पाहिजेच.
कोणी असं बिलकुल म्हणू नये की मला वेळ नाही. हा पेटेंट शब्द भारतातील प्रत्येक परिवाराचा झालेला आहे की मला वेळ नाही. आई भलतच सांगते वेळ नाही, पप्पा भलतच सांगतात वेळ नाही. बरोबर आहे की नाही? म्हणतात की नाही म्हणत? त्यांना म्हणायचं की मला पप्पा मधा चालता फिरताच विचारा, मम्मीला पण म्हणा, स्वयंपाक बनवता बनवतात विचारा, भेंडीची भाजी बनवणं सुरू आहे, सांग तीन आटा किती? विचारलं तर काय होते? जेवण चारता चारता सांग बाळा 12 आटी किती? पटकन आल्या पाहिजे. मम्मी 96. नाही समजला का? गोष्ट क्लिअर होत आहे की नाही क्लिअर होत आहे? म्हणजे मधा जर पप्पा मम्मी नाही आहेत, म्हणजे सपोज बाहेर गेलेले आहेत, आजी आजोबा असतील सपोज, त्यांना पागल करून टाकायचा. आजा मला विचार, आजी मला विचार. समजलं का? है ना? हे त्यांना विचारायला लावायचं. जितकं तुम्हाला असं कोणी विचारेल ना, तितकं ते मग सांगण्याची एक ते कुठे ना कुठे तुमची रिझनिंग डेव्हलप होत असते आणि ते नेहमी लक्षात राहत. फाळे विसरत नाही. नाहीतर जर तुम्ही त्याच्याकडे लक्ष नाही द्याल तर फाळे विसरतात की नाही विसर. आता विचार करा, आपण रोज याची प्रॅक्टिस करणार आहोत. आपलं एक रजिस्टरच वेगळं असते टेबल स्क्वेअर क्यूबचं, ज्यामध्ये रोजच्या तारीखच्या हिशोबाने मुलं टेबल स्क्वेअर आणि क्यूब लिहित असतात. आणि जसजसे आपले नवोदयाचे नवीन नवीन फॉर्म्युले माहित होतात, ते पण रोज त्या फाईलमध्ये लिहित राहतात, त्या रजिस्टरमध्ये रोज. आणि त्यांची वेगळी प्रॅक्टिस आधी आम्ही तेच घेत असतो. समजलं? हे तुम्हाला करून घ्यावं लागेल, थोडस वेळ द्यावं लागेल, हे लक्षात घ्या. आहे की नाही? चला समोर जाऊया बाळांनो. ह्या गोष्टी तर बिलकुल पाठ पाहिजे. नंतर 1 महिना झाल्यानंतर मी 14चा फाळा कंटिन्यू करणार आहे, हे लक्षात घ्या. तेव्हापर्यंत निव्वळ यांचीच प्रॅक्टिस घेणार आहे. समझता है? ओके, तो चलो सामने जाते हैं. और अगर ऐसे ही आप हमारे साथ पढ़ना चाहते हो तो आप हमारे साथ जुड़ सकते हो. तो देखो बच्चा पार्टी, आप चाहो तो हमारे इस पर्टिकुलर नवोदय 2026 के व्हाट्सएप ग्रुप का हिस्सा बन सकते हो, जिसमें आपको डेली अपडेट्स आते रहेंगे. वेराइटीज ऑफ एग्जाम्पल्स के साथ डील कैसे करना है वो आपको पता चलेगा. होमवर्क्स वगैरह सारे के सारे चीजें इसमें आती है. जो हमारा लाइव क्लास के वीडियोस रहते हैं वो सब इसमें आते हैं. ओके, तो आप चाहो तो इसको स्कैन कीजिए और हमारे इस ग्रुप का हिस्सा बनिए, या फिर ये दिए गए नंबर पे पहले आप इस नंबर को सेव कीजिए मेरे नाम के हिसाब से, और बाद में आप मुझे हाय करके व्हाट्सएप कीजिए. आपको सारे इस पर्टिकुलर ग्रुप का भी और मेरे इस यूट्यूब के परिवार का भी डायरेक्ट लिंक आपके मोबाइल पे आ जाएगी. ये चीज ध्यान रखिए, जिससे आप मेरे साथ जुड़ सकते हो और अपडेट आपको पल पल की ओवरऑल सारे चीजें मिलती जाएगी. ओके, चलो नेक्स्ट हम लोग सभी अभी आगे बढ़ते हैं. बघा बाळा, नेक्स्ट प्रकार बघूया आपण आपल्या. बघा, खूप बेसिक गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत आणि ह्या गोष्टी तुम्हाला पहिली दुसरी तिसरी मध्ये झालेल्या आहेत. आता ह्या नवोदय मध्ये इतकं छान मुलांना ह्या बेसिक गोष्टी सांगणं मला काही बरं नाही वाटत, ठीक आहे, पण तरी मी सांगतो. हो, आपला कामच तसं आहे. पुऱ्या बेसिक झिरो, कोणी बिलकुल झिरोही असेल ना, त्याला कसं हिरो करणे आहे, त्याला किती मेकअप पोतणे आहे ते आपल्यावर. समझ रहे हो क्या? आता त्याला कद्याला कोणाला पावडर लावणे आहे का लिपस्टिक लावून देणे आहे ते आता माझ्या. समजलंय का? तर ते हे सगळे पावडर म्हणा, लिपस्टिक म्हणा, बिंदिया म्हणा, काजळ म्हणा, काय काय राहते रे अजून, आई शैडो, हाइलाइटर, पापा खतरनाक रे बाबा, यायच्या खतरनाक इनके. मैं सच बता रहा, जितने चीजें मुझे पता नहीं है ना मेकअप के बारे में, इतना भाई छोटे छोटे चैंडरियों को पता है. ते पाइबलो सर म्हणते का? बरा झाला लसूण नाही म्हणलं तर नाही. चल पाय तर आता बघा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजेत. आता येतात, पण कशा पद्धतीने आल्या पाहिजेत त्यावर आता थोडसा चर्चा करू. ठीक आहे? आता होतो काय, ऍडिशन आपल्याला हा एक नाम मात्र गोष्ट माहिती आहे. ऍडिशन म्हणजे काय? तर सर ऍडिशन म्हणजे ऍडिशन. हो, अरे भाऊ काय प्लस. आता पाय, कोणी म्हणतात सर प्लस म्हणजे हा प्लस, बरोबर आहे, म्हणजे ऍडिशन. सर कोणी म्हणतात बेरीज. वाव, एक नंबर. आता मराठीत झाला. पण नेमका बेरीज काय आहे? का बरं बेरीज करता तुम्ही? कशासाठी गरज पडली आहे बेरीज? कधी पण लक्षात ठेवायच्या, कुठल्या पण गोष्टीला जोडण्यासाठी
समजलं का? कुठल्या पण गोष्टीला जोडण्यासाठी आपण ज्या कन्सेप्टचा यूज करतो त्याला बेरीज असे म्हणतात. मान्य कराल? ठीक आहे. म्हणून यावर असे भरपूर सारे शब्द बनतात बाळा, जे तुम्हाला कुठे ना कुठे काम येणार आहे. हे म्हणून आतापासून लक्षात ठेव, जे आपण शाब्दिक स्वरूपाचे जे प्रश्न सोडवणार आहोत ना, शब्दांमध्ये जे प्रश्न दिलेले असतात त्याचं रूपांतर गणितीय स्वरूपामध्ये करण्यासाठी आपण ज्या ज्या शब्दांचा उपयोग करतोय त्या शब्दांवर थोडसा मी आता चर्चा करतोय. की ऍडिशन म्हटल्यावर सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा चिन्ह तुम्हाला आठवतो प्लस नावाचा, आठवतो? लक्ष दे रे. कोणता चिन्ह आठवतो? प्लस नावाचा. मान्य करा. आता यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की प्लस केव्हा केव्हा करा. इंग्लिश मध्ये पण सांगतो इंग्लिश मीडियम वाल्यांना आणि मराठी मीडियम वाल्यांना पण सांगतो. ठीक आहे. जर त्यांनी म्हटलं की टुगेदर, कोणता दर? टुगेदर. टुगेदर म्हणजे सोबत. आलं? तर त्यावेळेस पण तुम्ही प्लस म्हणाल. टुगेदर हा शब्द दिसला तर. सम हा शब्द दिसला तर सम म्हणजे पण बेरीजच होते. सम म्हणजे पण काय? बेरीजच होतं. ठीक आहे. त्यावेळेस पण बेरीजच करायचं. ठीक आहे. आता मला एक गोष्ट सांगा, एखादी गोष्ट अप झाली, अप म्हणजे वाढली ना, वाढणे म्हणजे काय? इन्क्रीज हा शब्द ऐकलाय का तुम्ही? म्हणजे वाढ. त्यावेळेस पण तुम्ही प्लसच चिन्ह वापराल. बघा बारकावे बघा, कुठल्या कुठल्या गोष्टीचे कसे कसे आपण उपयोग करतोय ते. ठीक आहे. त्याच्यानंतर अप झालं म्हणजे पण वाढत झाली ना, वाढत झाली ना, म्हणजे वर. ठीक आहे. म्हणजे काय? प्लस. आता सर डाऊन म्हणजे खाली गेला, तो मायनस झाला, तो तिकडे पाहून मायनस जेव्हा राहील तेव्हा. गोष्ट समजत आहे का? गोष्ट समजत आहे? ठीक आहे. तसंच इन्क्रीज होता, इन्क्रीजचा अपोजिट कोण? डिक्रीज. डिक्रीज म्हणजे खालीच झाला, म्हणजे तो काय? मायनस. नाही समजला का? समजत आहे ना गोष्टी काय होत आहे? आता अपच्या डाऊन झाला. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर अजून काय काय होऊ शकतो बाळा, तर बघा, लक्ष द्या, समजून घ्या. कधी कधी बघा हा एक शब्द अजून होऊ शकतोय, पण नेहमीच होणार नाही. ऑल म्हणजे सगळे. आता सगळेचे सगळे एकत्र आले म्हणजे प्लसच झाले ना, अशा टाईपचा नाही, म्हणून त्याचा पण उपयोग तुम्ही करू शकता. ओके. अजून एक शब्द आहे बाळा, काय? ऍड. ऍड गा सगळ्यात महत्वाचा विचार. काय? ऍड म्हणजे बेरीज झाली आपल्या भाषेत, मराठीमध्ये. ठीक आहे. तो पण काय? प्लस झाला. ठीक आहे. मोर. मोर माहित आहे? मोर जंगलातला नाही, जंगलातला पकडा, उडणेवाला नाही रे भाऊ. मोर म्हणजे जास्त. जास्त केव्हा होतो? जेव्हा तुम्ही प्लस कराल तेव्हाच. तेव्हाच होणार की नाही? समजलं? अजून हाय. हाय वाला हाय नाही, हाय. ठीक आहे. हाय म्हणजे एक टाईपचं हाईटचाच एक प्रकार झाला. ठीक आहे. याला मला वाटते उंचीच्या स्वरूपामध्ये झाली. ठीक आहे. तेव्हा पण तुम्ही प्लस करणार. एखादी गोष्ट हाय होत आहे तर. ठीक आहे. वाढतच आहे, हाय होत आहे म्हणजे वाढणेच झाला. उंची वाढतो ना जनरली, त्या हिशोबाने. ठीक आहे. तर ह्या अशा टाईपच्या जर गोष्टी तुम्हाला दिसल्या ना बाळांनो, समजून जायचं की ह्या गोष्टी तुम्हाला कामात कुठे येणार आहेत? ज्या क्षणी तुम्ही शाब्दिक स्वरूपाचे जे प्रश्न असतात. कोणते प्रश्न? शाब्दिक. जे शब्दांमध्ये दिलेले जे प्रश्न राहतात त्याचं रूपांतर गणितीय स्वरूपामध्ये तुम्ही कसं कराल, त्यामध्ये तुम्हाला याची गरज पडणार. की आपल्याला प्लस करणे आहे की मायनस करणे. आता मी सांगेन, मायनसच्या पण सांगेन कोणते कोणते शब्द आपण त्यामध्ये यूज करणार आहोत ते. ठीक आहे. है ना? तर त्यामध्ये आपल्याला खूप ह्या गोष्टी कामात येणार आहेत. ओके. तर आता बघूया बेरीजच्या संदर्भात काही काही गोष्टी. लक्ष द्या. आता बघू साधारण बेरीज. कोणती बेरीज? साधारण बेरीज. बिलकुल साधारण बेरीज. बिल्कुल साधारण मतलब नॉर्मल एडिशन. कोणती एडिशन? नॉर्मल एडिशन. ठीक है. अब ध्यान से देखो, जर मी म्हणेल बाळा नॉर्मल एडिशन विदाउट बोरो. कोणता बोरो? विदाउट बोरो. बोरो म्हणजे का? उधार न घेता. हातचल तुम्ही वगैरे घेता की नाही, उधार वगैरे घेता, तसं न घेता. विदाउट बोरोला मराठीमध्ये काय म्हणलाल? हातचा न लावता. हातचा न लावता. जसं मी एक्झाम्पल घेतलं बाळा, बघ. 2 + 3 सर उलू 6 येते 5. सर 5 आणि 3
सर वाव, इतना सोपी नवोदय विचारते का जी? हो, एवढा सोपी विचारायला तर झालं. सगळेच जण नवोदय मध्ये लागतील. आपण एक फक्त सुरुवात केलाय म्हणून कुठे नाही कुठे याचा आपण इतकं रेफरन्स घेत आहोत, बाकी काय नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर सर 13 आणि 12 प्लस करा. आता 1 अंकी झाली, 2 अंकी. 3 आणि 2 5 आणि 1 आणि 1 2. सोपा आहे का ओकटाच आहे? काय डाऊट आहे? चला नेक्स्ट बघा बाळांनो. जर मी म्हणेल 25 आणि 53 बता 5 आणि 3 बघा. राईट मधून सुरू करूया ऍडिशन करत असताना. इकडून नको कर जा, इकडून. गुड. 5 आणि 3 8, 2 आणि 5 7. काही डाऊट आहे का इथपर्यंत? थोडासा तरी नाही, उलूसा तरी. चला तर मग मला सांगाल बरं बाळांनो तुम्ही आता, जर मी तुम्हाला म्हणेल मला करून दाखवाल बरं? ठीक आहे, ठीक आहे. 1 2 3 4 प्लस 1 0 0 0 ऍडिशन. महा इझी. 4 प्लस 0 4, 3 प्लस 0 3. बघा काही नाही. 2 आणि टकल्या 2. टकल्या म्हणजे 0. समजून घ्या, टकल्या म्हणजे 0. कारण की 4 आणि टकल्या 4, 3 आणि टकल्या 3, 2 आणि टकल्या 2, 1 आणि 1 2. म्हणजे उत्तर संपला. समजला का? आता पहा, बिलकुल चिल्लर प्रश्न देतो आता तुम्हाला. मला सोडून दाखवा बरं. तुम्ही पण कमेंट करा. 1 5 3 9. अच्छा, विदाउट बरोबर आहे ना? ठीक आहे. चल त्याच्यानंतर 1 2 3 टकल्या ऍडिशन. चला हा बघा 1 7 3 7. उसके बाद 1 2 6 2 एडिशन. जल्दी करके बताओ कमेंट. चलो गुड, बहुत बढ़िया जिन्होंने आंसर दिया है. गुड गुड, बहुत बढ़िया. बैठो. तर प्लस करू तर 9. 3 आणि 3 राईट मधून सुरू करूया आपण. कुठून? राईट. 3 आणि 3 6, 5 आणि 2 7, 1 आणि 1 2. त्याच्यानंतर 7 आणि 2 9, 3 आणि 6 7 आणि 2 आणि 1 आणि 1. आता सर म्हणाल तुम्ही हे इतके चिल्लर काउंट सांगता जी? हे तर आम्हाला येतात. बरोबर है. इसमें मैं आपको बस एक चीज बताना चाह रहा, चाहे कोई कितने भी नंबर क्यों ना हो, आपको डील किसके साथ करना है, क्या ये समझ में आ रहा है क्या? 1 पासून किंवा 0 पासून ते 9 संख्यापर्यंत. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. हे तुम्हाला इतके जोरदार पाठ पाहिजे की मी तुम्हाला कसं, कारण की बघा ना, जितके पण तुम्ही गोष्टी केल्या इथे बघा, 7 आणि 2 9 आणि 0 3 आणि 3 5 आणि 2, हे जे काही तुम्ही बेरीज करत आहात, मग ते 3 अंकी संख्या असो, 4 अंकी असो किंवा कुठलीही संख्या असो, बेरीज करत असताना गरज तुम्हाला याच संख्यांची पडली की दुसऱ्या अजून कोणत्या जन्मात संख्या येणार आहेत? सांगा. येणार आहेत का? हेच येणार आहेत ना. तर ह्या तुम्हाला इतक्या तोंडपाठ पाहिजे. म्हणजे कसं? आता याचीही प्रॅक्टिस करायची घरी. पप्पा मम्मी लोकायले पागल बनवायचा. हो, अजून कोणी दुसरे असतील तर घरी, ठीक आहे, त्यांना पण कसा विचारा म्हणायचा त्यांना. आम्हाला काय विचारा, 6 आणि 3 किती? रपसे तुम्ही आला पाहिजे. तुम्हाला किती? 9. 3 आणि 4 किती? फटाकसे आला पाहिजे तुमच्या. किती? 7. 3 आणि 8 किती? फटाकसे आला पाहिजे तुमच्याकडे. किती? 11. अय बकरा, समजला का? समजला? म्हणजे हा खतरनाक. 9 आणि 5 किती? ते पा अटकला की नाही? हा. 9 आणि 5 किती? 9 आणि 4 13. 9 आणि 5 9 आणि 6 9 आणि 8. म्हणजे समजत आहे? समजत आहे? म्हणजे जे काही डील आहे ना बाळा, याच संख्या याच अंकांसोबत तुम्हाला करणे. 7 5 7 8. थांबत आहे ना? हे असं थांबलं नाही पाहिजे, पटकन आल्या पाहिजे. समजलं का? तर यांची एकमेकांसोबतची बेरीज आणि जसे आपण टेबल केलं, हे रोजची प्रॅक्टिस तुम्ही करा. आता सध्या पुरता प्रॅक्टिस कसा कराल? पटकन. 3 आणि 5 8, 7 आणि 6 13. पटपट पटपट. समजलं का? हे प्रॅक्टिस स्वतःच तुम्ही करायचं. अंक लिहायचे स्वतःच. एखादा कागद पकडायचा,
त्याला असा सत्यानाश करून टाकायचा त्या पेपरचा, खरं सांगतो हो, का तो ते एकही पांढरी जागा दिसली नाही पाहिजे. पूर्ण पेनानं पुरा एक तर काळा करा, नाही तर लाल करा, नाही तर काय म्हणतात तो निळा करा, जो पेन असेल तुमच्याकडे तसा. समजत आहे गोष्ट? समजत आहे? म्हणजे तो कागद भरला पाहिजे भाऊ तुमचा. म्हणजे आता टेबल स्क्वेअर क्यूबचा एक कागद झाला आणि त्याच्या मागे हे रोज पाहिजे मला. समजत आहे? टास्क कसं वाढत आहे आपला रोजचं. ठीक आहे. हा असं 2 आणि 3 रप्पाक सेपाक हे दिमागामध्ये विचार करून हात इकडे व्यवस्थित तुमचे चालले पाहिजे, हा लक्षात घ्या. हो बाळा, समजत आहे? टार्गेट समजत आहे? टास्क समजत आहे? ठीक आहे. यांना आपण जास्त दिवस नाही करणार, यांना फक्त 15-20 दिवसच करू व्यवस्थित पद्धतीने. हो, कोणतेही जे तुमच्या मनामध्ये येतोय ते पटकन लिहिणे आणि त्याचं उत्तर फटाक से येत आहे की तुम्हाला वेळ लागत आहे त्याचा विचार करणे. समजत आहे मी काय म्हटलं? नेक्स्ट के तरफ अगर सपोज मैं जाऊ बाळा, तर आज आपण फक्त याचा काय अभ्यास करूया, काय की आता विथ बॉरो वाला पाहू. म्हणजे उधार घेण्यावाला जो कन्सेप्ट असतोय त्यामध्ये कसं करणार त्याबद्दल. ठीक आहे. तर जर नवीन टाइप काय आपला ऍडिशनचा, आता ऍडिशनचा नवीन टाइप काय, विथ बॉरो. काय म्हणतात? विथ बॉरो म्हणजे उधार घेने वाली गोष्ट, उधारी वाली. मुझे एक बात बताओ, अगर सपोज मैंने बोल दिया 2 और 5 और नेक्स्ट बोल दिया 37, याची मला बेरीज करणे आहे, तर काय करणार बाळांनो? 7 आणि 5 किती? 12चे 2, हातचा 1 गेला तिकडे, 2 आणि 1 आणि 3 किती? 6. क्या ये बात क्लियर हुई? जर मी दुसरा प्रश्न दिला 3, 5, 8 आणि 7, 3, 9, काय होणार बाळांनो बेरीज यांची? 8 आणि 9, 8 आणि 9 पटकन आला पाहिजे 17, 5 आणि 3 पटकन आला पाहिजे 8 आणि 1 9. ठीक आहे. 7 आणि 3 10. रप्पा रप्पाला गोष्टी करायच्या. समजलं का? समजलं? म्हणजे मी केलं काय बाळा, सांगण्याचा उद्देश 8 आणि 9 म्हणजे 17. तुम्ही बोट मोजता 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, थोतला हो थोतला. अरे भाऊ असा नाही का, रपशा आल्या पाहिजे. ठीक आहे. चला, त्याच्यानंतर हातचा 1 इकडे आला, 5 आणि 3 8 आणि 1 बाळा 9, 3 आणि 7 10. तसं टकल्या इकडे लिहितो नाही, 1 तिकडे फेकतो. उधर कोई है ही नहीं तो डायरेक्ट लिखो ना. नहीं समझ रहे हो क्या? तो ये 10. कोई डाउट? तो आपको होमवर्क रहेगा सभी को 7529 प्लस 8756. उसके बाद नेक्स्ट रहेगा 3587 1598 एडिशन और 37694 प्लस 99999 एडिशन. ये 3 सवाल आप भी कमेंट करके मुझे भेजिएगा. नेक्स्ट वीडियो में जब हम मिलेंगे तब सब्सट्रैक्शन के रिगार्डिंग जो भी बेहतरीन कंसेप्ट होते हैं बिल्कुल स्टार्टिंग से देखो, तो इनका प्रॉपर तरीके से आपको करना है. ये चीज समझिए, कल हम लोग सब्सट्रैक्शन के रिगार्डिंग जितना भी बेसिक कंसेप्ट है सब पहले जानेंगे. उसके बाद विद बोरो विदाउट बोरो इसके रिगार्डिंग हम लोग कंसेप्ट परस्यू करेंगे. तब तक अगर सपोज कोई नया बच्चा है, नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे होंगे, हमारा पढ़ा हुआ कंसेप्ट आपको अच्छा लग रहा होगा तो प्लीज हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिएगा. और हो सके तो हमारे इस नवोदय 2026 व्हाट्सएप ग्रुप का आप हिस्सा बन सकते हो. स्कैन कीजिए या फिर मेरा नंबर ये वाला जो है इसे आप सेव कीजिए, हाय करके व्हाट्सएप कीजिए, आपको हमारे ग्रुप का लिंक मिलेगा. ठीक है. और आप हमारे साथ जुड़ सकते हो. तो प्लीज मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक यू सो मच. टाटा, बाय बाय.